everybody. Thank you Abhishek. Thank you all the team members. हे गाणं मला मिळाल्यासाठी थँक यू विजय भाटे ज्यांनी कंपोज केलं आहे गाणं आणि व्हिडिओमध्ये मला घेण्याबद्दल आय हॅड गुड फन. थँक यू एव्हरीबडी. बट मी हे याच्यासाठी म्हटलं कारण माझा आवाज बसला. सर्वात अगोदर सरांचे खूप खूप आभार अभिषेक सरांचे. त्यांनी मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि जेव्हा हे गाण्याचं ब्रीफ मला सरांनी दिलं होतं, सर मला असं बोलले होते की आपल्याकडे ऑलरेडी एक हिट गाणं आहे, ओल्ड सॉन्ग सगळं साजवी, तर त्याला आपल्याला बीट नाही करू शकत, पण ॲटलिस्ट तितक्या ताकदीचं काहीतरी बनवता आलं तर बघ. तर जेव्हा मी सरांना फर्स्ट टाइम ऐकवलं तेव्हा सरांनी 2 दिवस वेळ घेतले. मग सरांनी मॅमने मला दोघांनी पण कॉल केला गाडी, बोलले माझं आडनाव भटे आहे पण फक्त दोघं मला भाटे बोलतात. काय गाणं. तर सर खूप खूप धन्यवाद मला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. बाकी गाणं कसं झालं हे मी किंवा माझी टीम सांगण्यापेक्षा तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय का. आहे पण म्युझिक मिस केली आहे, म्युझिक प्रोडक्शन मिस केलं आहे. तर आम्ही सोबत खूप काम करतो आणि फर्स्ट ऑफ ऑल मला डिरेक्टर आणि प्रोड्युसरचं हे थँक्यू माझी इच्छा आहे म्हणायची, कारण खूप एक्सपेरिमेंटल होतं आणि ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं, त्यामुळं हा प्रोडक्ट आहे. त्यामुळे त्याला एवढा खूप चांगला आउटपुट आला आहे त्याचा. तर ठीक आहे, मी रॅप केला तर नर्वस आहे. तर थँक्यू, होप तुम्हाला आवडला असेल आणि येस अभिजित दादा बाकी सांगतील. 15-20 days पण नाही झालं song release होऊन and we are receiving already a lots of love from the audience. So what do you want to say about that? मला ॲक्च्युली माहितीच होतं कारण ह्या गाण्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. ज्या वेळेला मी ऐकलं त्यावेळेला विजय आणि आम्ही ज्यावेळेला ऐकत होतो त्यावेळेलाच कळलेलं की हे गाणं खूप मोठं गाणं आहे आणि मी असं म्हणेन की आय एम लकी दॅट आय हॅव गॉट दिस सॉन्ग. कंपोजिशन इज लवली. ज्या प्रकारे यांनी प्रोडक्शन पूर्ण केलं आहे गाण्याचं ते खूप सुंदर झालं. ज्या प्रकारे व्हिडिओ शूट झाला आहे, हे 3 सुप्रभ एकदम जबरदस्त कलाकार ज्या वेळेला स्टेजवर उभे राहतात आणि मग परफॉर्म करतात आणि मग असे एकदम मला असं 2 दिवस मी शूट पण केलं तर पहिलं तर असं सगळे ह्यांच्यावर मी पण स्टेप करणार थोडंसं होतं धडकी. बट इट वॉज लवली एक्सपिरियन्स. मला खूप मजा आली आणि थँक्यू सो मच तुम्हाला तिघांना. ॲक्च्युली तुम्ही तिघांनी मला ज्या प्रकारे समजावून घेतलं असं समजून घेतलं ना की हा चालेल इट वॉज अ लवली एक्सपिरियन्स आणि आय थिंक आमचा सगळ्यांचा एक खूप ऑनेस्ट प्रयत्न आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचतो आणि खूप चांगल्या पद्धतीने पोहोचतोय. ती एक चांगली गोष्ट मला वाटते. आता पुढे बघूया अजून चांगलं होईल. आय थिंक या वर्षाचं सगळ्यात मोठं गाणं असेल. की सरांना आवडली एखादी गोष्ट तर ती लगेच आवडते, नाही आवडत तर नाही आवडत. त्या मूवीमध्ये अजून एक सॉन्ग आहे ते मला क्रॅक करायला खूप वेळ लागला. भाटे तू काय करतोय, हे 2 गाणे एवढे बाप केले. तर हे गाणं असं होतं की एकदा ऐकवलं सरांनी लगेच एक्सपिरियन्स खूप छान होता. त्याच्यामध्ये खूप लाईव्ह रिदम वगैरे हे सर्व आम्ही केलेलं आहे. गायले माझा मित्र करण सावंत. तुम्ही गाणं ऐकलं असेल तर तू आभाळ, ते गाणं स्वतः ह्याने कंपोज केलेलं आहे. फक्त संगीतकार आहे पण हे माझ्यासाठी गायलं आहे. फिमेल सिंगर आहे श्वेता ठाकूर. हे गाण्याचं पूर्ण म्युझिक प्रोडक्शन आणि म्युझिक अरेंजमेंट माझा मित्र रोहन. मस्त मस्त. सर काही एक हॅलो. एकतर सरांनी मला वेगळं काम सोपवलं होतं की सॅड सॉन्ग आहे या मूवीमध्ये ते लिहायला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मला रोहनचा फोन आला की यार हे स्क्रॅच करायचं गाणं गाशील का. म्हटलं जातो. ते लिहिता लिहिता ते लिहून झालं, हे गायलं, त्यांना आवडलं आणि ते माझा व्हॉइस ठेवला. सो थँक्यू. आणि अभिषेक सर थँक्यू, तुम्हाला माझा व्हॉइस आवडला. थँक्यू. जेव्हा आपण एक फिल्म बनवतो इट्स लाईक अ बेबी. सो यू नर्चर इट मोठं करता अँड देन यू लेट इट आउट, यू गेट हर मॅरिड. सो तसं आहे. द मॅरेज इज ऑन 3rd आणि सो आय हॅव काइंड ऑफ रेस्ड इट with some love and lot of anger. So yeah, so film is a mixture. I think me, I have gone through all this. Everybody must be going through, all filmmakers goes through ups and downs in making the film.
So it is never a smooth journey, but at the end of the day, when people like it, then it is fruitful. If they don't like it, you run away. Let's see. सर टचवुड सोडून ही कथा आणि चित्रपटाची संकल्पना निवडताना तुम्ही काय विशेष पाहिलं? नाही, मी याचं संपूर्ण क्रेडिट अभिषेक जावकर आणि प्रार्थना बेहरे यांना देईन. प्रार्थना माझी खूप आधीपासूनची मैत्रीण. ऑलमोस्ट 15 वर्ष आमची पहिली मराठी फिल्म आम्ही एकत्र शूट केली होती, जय महाराष्ट्र दाबा बठिंडा. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या लग्नामध्ये मी उपस्थित राहू शकलो नाही आणि पूजा सावंतच्या लग्नामध्ये आमची परत एकदा ओळख झाली आणि आम्ही पुन्हा एकदा संपर्कात आलो. तर सहनिर्माता असेल किंवा इतर काही असेल, हे फक्त टॅग्स आहेत माझ्यासाठी, कारण मी याच्यामध्ये पूर्णपणे आर्टिस्ट म्हणून इन्व्हॉल्व्ह होतो. असं कुठलंच काम नव्हतं जे आमच्या टीमपैकी हे माझं नाही आहे, हे याचं आहे. आम्ही सगळेच आम्हाला जमतील ती कामं करून अभिषेकचा भार त्यातल्या त्यात हलका करायचा प्रयत्न करत होतो. पण तो स्वतः इतका केपेबल आहे की राईट फ्रॉम रायटिंग, डिरेक्शन, कॅमेरा टू एडिटिंग, म्हणजे काय नाही तो करत आहे असं आपण म्हणतो ना, सबकुच अशी टायटल्स काही फार कमी लोकांना लागतात. तर तसं सबकुच अभिषेक जावकर असलेली अशी ही फिल्म आहे. त्यामध्ये आम्ही फक्त मित्र म्हणून सपोर्ट केलेला आहे आणि आर्टिस्ट म्हणून मला जितकं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करता आलंय अभिनेता म्हणून. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम वाटत असतं की आपल्याला काहीतरी वेगळ्या रूपात दाखवलं जावं. मी आतापर्यंत हेच करतोय, मला तसेच गोल विचारले जातात, तर मला कोणीतरी असं इमॅजिन करेल का? तसा दिग्दर्शक म्हणजे अभिषेक जावकर आहे माझ्यासाठी. त्याच्या आधी मित्र आहेत, त्यामुळे आय थिंक त्या प्रेमापोटीच त्याला असं वाटलं असावं की याला आता अशा रूपात दिसणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि त्याने ते तसं दाखवलंय. ट्रेलर बघताना मला सगळंच आठवतंय थायलंडचं. आणि या चित्रपटामध्ये मी फार वेगळा दिसलोय, फार वेगळी कामं करता आली आणि माझ्या 2 फार गोड मैत्रिणींबरोबर मला काम करता आलं, याचा आनंद आहे. त्यामुळे कथा, संपूर्ण चित्रपटाचं दिग्दर्शन या 2 भारदस्त खांद्यांवर जबाबदारी असताना आम्हाला ते काही टेन्शन नव्हतं त्याचं. थँक्यू सो मच सर. तुम्ही सगळे आलात तिकडे आणि हा माझा मोठा भावासारखा आहे आणि मी याच्यावर विश्वास ठेवला होता की दादा तू कर, मी आहे तुझ्या मागे उभा आणि आम्ही सगळेच फॅमिली आहोत. आणि हा खूप चांगला चित्रपट झाला जो 3 एप्रिलला तुम्ही सर्वांना बघायला मिळणार आहे. तुम्ही एवढंच बोलू, बाकी जास्त काही नाही. शीतल मॅम, हां बोला. मी कंटिन्यू करेन अभिजित सरांना. सेम हे फक्त टॅक्स आहेत माझ्यासाठी. मी इथे फक्त जावकर कपल या दोघांमुळेच आहे आणि त्यांच्यासाठीच आहे. विदाऊट सेकंड थॉट मी याचा भाग बनले. कारण हेच होतं, मी म्हणजे पैसे किती काय हा सगळा माझ्यासाठी सेकंड पार्ट होता. मला त्यांचं जावकरांचं म्हणजे अभिजित शेख सरांचं जे काही प्रोजेक्टकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन असतो तोच इतका कमालीचा वाटतो. त्यामुळे मी ह्या चित्रपटाचा भाग बनले आणि थँक्यू. तुम्ही मला खरं तर इतकी मोठी अपॉर्च्युनिटी मी म्हणते याला दिली आणि गाणी इतकी अप्रतिम आहेत. त्यामुळे मी पुढची कधी मूवी रिलीज होतो आणि मी तो संपूर्ण मूवी बघते असं मला झालंय. आणि अभिजित सर म्हणजे काय बोलू. सो थँक्यू. आणि चित्रपटगृहात आपण हा चित्रपट नक्की बघूयात, कारण मला आत्तापासूनच महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून फोन येतात आहेत की आम्हाला या चित्रपटामध्ये खूप इंटरेस्ट आहे, आम्हाला स्क्रीनिंग करायचं आहे. सो मी डेली इतके कॉल्स घेते ह्याच चित्रपटासाठी आणि तो तुम्ही 3 तारखेनंतर बघताल. सो थँक्यू सर. Let me ask Pradhana ma'am if you allow him to speak the truth. So the script was ready, म्हणजे script झाली आणि I think we were sitting down for some food and some water. आणि I said, अच्छा, this is the film ही करतोय आपण पूजा, प्रार्थना of course. And it was a 1-minute narration to the film. And the next I know की आम्ही थायलंडला होतो. आणि so जेव्हा नरेशन झालं, ऍक्च्युअल नरेशन, when we started reading the script, पूजा was in ऑस्ट्रेलिया आणि आम्ही इंडिया टाइम प्रमाणे 12 वाजता रात्री नरेशन सुरू केलं. सो ऑस्ट्रेलियामध्ये सकाळचे 4 वाजले आणि वी वर इन द कॉन्फरन्स रूम आणि पूजा अशी स्टोरी ऐकता अर्धी झोपलेली. नेक्स्ट डे फोन केला आणि तरी बोलले ओके मी करते. So you can't answer this question to any husband. So as an actor, very supportive. म्हणजे अच्छा हो, as an actor and as a wife, very supportive. Nothing. I mean, she was like an actor. I
वॉज लाईक अ डिरेक्टर. सो असं काय त्याच्यात हे नव्हतं की माझे सीन्स का असे आहेत आणि असं नव्हतं. अदर दॅन कपल ऑफ व्हेरी डिफिकल्ट सीन्स, स्कूबा डायव्हिंग सीन्स वगैरे, बट अदरवाईज बेसिकली मी खरंच एक ॲक्टर म्हणूनच ह्या फिल्ममध्ये काम केलं आणि तो एक डिरेक्टर होता आणि तो खरा माझ्यावर खूप चिडायचा पण डिरेक्टर म्हणून आणि मला एक ॲक्टर म्हणून सगळं ऐकावं लागायचं. तुम्हाला तो एक्सपिरियन्स माहिती आहे. सो बेसिकली तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की नाही, पण माझं ना आता एक सर्जरी झाली 6 महिन्याआधी गुडघ्याची. माझं लिगामेंट तयार झालं होतं. तर त्याची सुरुवात झाली होती थायलंडपासून. तिथे मी खूपच जास्त खूप जास्त आम्ही एक्झर्ट केलं होतं आणि त्यामुळे माझा पाय दुसऱ्याच दिवशी गुडघा सुजला होता असा. आणि फुल 20 डेज आम्ही जेव्हा तिथे शूट करत होतो, मी तो सुजलेला गुडघा घेऊन सगळीकडे शूट करत होते आणि पाय खूप दुखायचा. आम्ही मेडिकेशन्सवर होते आणि मला एक सीन आठवतं, त्यामुळे मला हे सांगावंसं वाटतं की त्या सीनमध्ये असं होतं की आमचं जे रिसेप्शन, म्हणजे आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहत होतो तो असं उंच होतं आणि रिसेप्शनवरनं खाली येण्यासाठी असे खूप जिने नव्हते, पण असा छान स्लोप होता आणि स्लोपच्या खाली अभिजित उभा आहे आणि आम्ही त्या स्लोपवरनं खाली उतरून त्याला भेटायला येतो असा एक तो शॉट होता आणि लॉंग शॉट लावला होता. सो पहिल्या शॉटमध्ये तो म्हणाला की जा तुम्ही दोघं आणि परत खाली या. एकदा झाला तिथे सगळे पास सीन चाललं होतं म्हणून तो म्हणाला नाही कट कट कट, परत एकदा जा वर. तुम्ही परत वर गेलो. तिसऱ्यांदा झालं, चौथ्यांदा झालं. आय थिंक चौथा का 5व्या शॉटला मी त्याला म्हणाले सर आपण जरा साईडवरून येऊ का, आम्ही एवढ्या वरून नाही आलो तर चालेल का, जरा इथून साईडवरून येतो. का तर माझा गुडघा दुखत होता म्हणून मी एक ॲक्टर म्हणून बोलले. त्याच्यावर तो मला म्हणाला हे शूट पण तूच कर ना, मग तूच डिसाईड कर कुठे कॅमेरा लावायचा आहे काय करायचंय. त्या दिवसानंतर मी कधीही एक शब्द बोलले नाही. जे माझे डायरेक्टर म्हणाले ते मी केलं. माझा गुडघा किती दुखत होता हे सगळ्यांनाच माहिती. त्यानंतर माझं ऑपरेशन झालं. सो यू ऑल कॅन इमॅजिन काय झाला असेल मला त्रास. पण मी फक्त त्याला फॉलो केलं. जे माझ्या डायरेक्टरने म्हटलं ते मी केलं. सर्वप्रथम थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आला. आणि येस, आता ट्रेलर आम्ही पण पहिल्यांदाच बघितला. सो एक्साइटमेंट होती काय असेल, कसं असेल, कितपत दिसणार आहे, कसं दिसणार आहे. सो माझं कॅरेक्टर जे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, नमिता नाव या कॅरेक्टरचं. ती एक डॉक्टर असते आणि आयुष्यात तिच्या असं काहीतरी घडतं की एकतर खूप बोरिंग लाईफ जगत असते. त्यामुळे तिला कुठेतरी बाहेर जायचं असतं, पण बाहेर फिरण्यापेक्षा पण तिला त्या लाईफमधनं बाहेर पडायचं असतं. पण तिला कळत नसतं कारण ती त्या ह्याच्यात अडकलेली असते आणि साधं आयुष्य जगत असते. तिची मैत्रीण तिला म्हणते एक काम कर, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आले त्यासाठी तुला अब्रॉडला सोलो ट्रिप करायला हवी. आणि तीच माझं बुकिंग करते आणि मी तिथे पोचते. मला कळतं माझी मैत्रीण पण तिथे चालली आहे. त्यानंतर माझा आणखी एक मित्र पण तिथेच जॉईन होतो आणि मग आमच्यात काय घडतं हे तुम्हाला या स्टोरीवरनं कळलं असेल. सो अशी ती नमिता जिचं आयुष्य खूप बोरिंग आहे, पण तिच्या आजूबाजूचे जे फ्रेंड्स आहेत ते दोघे इतके कलरफुल आहेत की तिची लाईफ ते कलरफुल कशी बनवतात आणि काय घडतं हिचं अनुभव खूप मस्त. तसं वैयक्तिक आयुष्यामध्ये फार फन लव्हिंग जरी नसतो तरी मी असं खूप बोरिंग आहे थोडासा. मला लेट नाईट्स झेपत नाही. फार पार्ट्यांमध्ये मी नसतो, लवकर घरी जातो किंवा बीचवर तर मला अजिबात आवडत नाही फिरायला, टॅन होतो म्हणून. तर त्यामुळे या चित्रपटामध्ये सगळ्या उलट गोष्टी करायच्या होत्या मला. म्हणजे धमाल करायची होती. रस्त्यांवर मी आरडाओरडा करणं वगैरे मला असं होतं, हळू पुढं आपल्याकडे शक्यतो कोणाचं लक्ष नको जायला. आणि इथे नेमकं आमचं सगळे सीन्स आणि सगळे गाण्याचे शॉट्स वगैरे आम्ही सगळे पब्लिक प्लेसेसमध्ये केलेले आहेत थायलंडमध्ये. तर त्यामुळे माझा मूळ स्वभाव जसा आहे त्याच्या संपूर्ण उलटं या चित्रपटामध्ये करण्याचा काय म्हणू एक प्रयत्न आणि जबाबदारी माझ्यावर होती, दिग्दर्शकाने टाकली होती. पण मी एका पॉईंटला सगळं झापडं बंद करून जाऊ द्या आता आपल्याला करायचं तर आपण ते केलं पाहिजे असं म्हणून प्रयत्न केलाय. आय डोंट नो कितपत जमलं ते आता तुम्ही चित्रपट बघून मला तुम्हीच सांगा. सो इट वॉज प्रिटी चॅलेंजिंग. थायलंडचं शूट दमवणारं होतं, पण अर्थात 2 मैत्रिणी आणि एका मित्राबरोबर आणि बाकी पण सगळे आमचे खूप जवळचे मित्र झाले. यांच्याबरोबर काम करताना आपण काम करतोय असं वाटत नव्हतं. म्हणजे इट वॉजंट अ टास्क की आज सकाळी उठून चला आता शूटिंग करायचं, एवढे तास काम करायचं आणि घरी यायचं, असं नव्हतं. त्यामुळे रोज काहीतरी नवीन करायला, नवीन जागेत शूट करायला मिळत होतं. त्यामुळे इट वॉज व्हेरी एक्साइटिंग आणि ती केमिस्ट्री आमची पडद्यावरही तुम्हाला दिसेल या कथेमधून. ती बघून तुम्हीच सांगा मला कसं वाटतं. व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. सगळ्यात आधी तर अंजू हे जे कॅरेक्टर आहे हे मला विचारण्यात नाही आलं. हे मला असंही सांगण्यात नाही आलं की तुझा विचार करतोय म्हणून. हे हक्काने मला सांगण्यात आलेलं कॅरेक्टर आहे माझ्या आयुष्यातलं की अंजू हे तूच करतेस. खरं तर अभिषेक माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून आधी आला आणि मग
हा चित्रपट घेऊन तो दिग्दर्शक म्हणून माझ्या आयुष्यात आला. आणि आय एम सो 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 ग्रेटफुल की माझा इतका जवळचा सखा दिग्दर्शक आहे, सिनेमॅटोग्राफर आहे आणि ओव्हरऑल इज अ पॅकेज. म्हणजे जर तो म्हणाला की ही फिल्म आमची बेबी आहे, मला असं वाटतं की ह्या बेबीचा जन्म कुठेतरी माझ्या लग्नात सुरू झाला. कारण ही आमची नव्याने मैत्री झाली. प्रार्थना आणि अभिषेक माझ्या लग्नात एका फॅमिलीसारखं त्यांनी सगळ्या गोष्टीत सहभागी घेतला होता. आणि जितकं त्यांचं प्रेम माझ्यावर आहे त्याच्याहून दुप्पट प्रेम माझ्या नवऱ्यावर आहे त्यांचं जास्त. म्हणून का होईना माझ्या हिरोचं नावही त्याने सेडच ठेवलंय. बट इट वॉज अमेझिंग. आणि काय बोलू, आमचा मित्रच दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर ही असल्यामुळे ॲक्टर म्हणून आम्हाला तिघांना डबल टेन्शन असायचं की आपण जरा जरी चुकलो तर दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर दोघेही भडकतील आपल्याला. सो आमचा प्रयत्न असायचा की काही चूक न करता व्यवस्थित आम्ही शूट करावं. आणि आम्ही खूप मज्जा करत हे शूट केलं. थँक्यू सो मच अभि. एक मैत्रीण म्हणून थँक्यू म्हणते तुला. अंजू म्हणून मी जे कॅरेक्टर जगले ते ओव्हरऑल कॅरेक्टर मी माझ्या लाईफमध्ये कधीच जगले नव्हते. अख्ख्या माझ्या आयुष्याचं जे आउटगोईंगनेस आहे किंवा काय म्हणतात फुल ऑफ लाईफ जी मी साकारली आहे अंजू म्हणून, ती या कॅरेक्टरमध्येच मी साकारली आहे. सो थँक्यू सो मच फॉर त्याच्यात. हो ना? सगळेच मस्ती करत. एक आम्ही सीन करत होतो सनसेट. ऑफकोर्स आम्ही फुकेटला होतो मॉन्सून मध्ये, सो यू डोंट गेट दॅट सनसेट. सो मी 3 वाजता जाऊन बसलोय. अमेझिंग सनसेट, ब्राईट डे लाईट, वेटिंग फॉर द ॲक्टर्स टू कम और फॉरगेट ॲक्टर्स, क्रू टू कम. 4 o'clock आय एम एन्जॉयिंग द सनसेट. अच्छा 4:30 व्हेरी इम्पॉर्टंट सीन इन द फिल्म. 5 वाजता सगळे आले. 5 वाजता ते आले आणि 5 वाजता क्लाउड्स पण आले. असे सगळे मस्ती करत करत किस्सा. आता ह्याने आमची कंप्लेंट केली ना, आता ऍक्टर म्हणून आम्ही दिग्दर्शकाची कंप्लेंट करतो. वी वर ऑन फीफी आयलंड आणि एक शॉट घ्यायचा होता मॉन्टाज ऑन द बीच. आम्ही आमचं हॉटेल वर होतो. आम्ही रेडी होऊन दिग्दर्शक श्रेयस आणि ही जी टीम आहे आमची ते ऑलरेडी बीचवर होते. आणि स्टार्टेड रेनिंग, पाऊस पडायला लागला आणि भरती सुरू झाली, मोठमोठ्या लाटा. आम्ही तिघं बिचारे ॲक्टर्स घाबरत चला सनसेट वेळेस आपल्याला ओरडा पडलाय, चला जाऊया आपल्याला. आम्ही जसं बीचवर पोहोचलो, हे सगळे फिफीमध्ये आलेले नवीन मासे समुद्रात डुंबत होते. फक्त त्यांचे असे चेहरे दिसत होते, बाकी सगळे समुद्रात उतरले होते, पोहतायत, मजा करतायत. आणि आम्ही ॲक्टर्स तिघे असे आता शूट कोण करणार, तर आमचं दिग्दर्शक पाण्यात होते. या तुम्ही पण या. असं करत आम्ही फिफी आयलंडवर एक संध्याकाळ खूप मजा केली. ओके नाही? सखी ग साजणी 3 एप्रिल रोजी रिलीज होते, ज्याचा आज आम्ही ट्रेलर लॉन्च केला एका मोठ्या भव्य समारंभामध्ये. आणि सगळ्यांना उत्सुकता होती, कारण 2 सुपरहिट गाणी सगळीकडे व्हायरल होत असताना एकूण ट्रेलर कसं असेल याबद्दलची उत्सुकता आम्हाला त्यांच्या कमेंट्समधून, लोकांच्या फोन कॉल्समधून, मेसेजेसमधून सगळेच विचारत होते की आम्हाला ट्रेलर बघायचं आहे, कारण फिल्म एवढी इंटरेस्टिंग वाटते. तो आज फायनली आमचं ट्रेलर बाहेर आला आहे आणि त्यामधून बऱ्याचशा नवीन गोष्टी प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. त्यामुळे ट्रेलरलाही आता रिस्पॉन्स कसा मिळतो हे बघणं आम्हाला फार इंटरेस्टिंग वाटतं, पण तो सगळ्यांना आवडेल याची खात्री पण. येस, ॲक्च्युली आमचा जेव्हा टीझर लॉन्च झाला होता तेव्हा सगळ्यांचं असं खूप होतं म्हणणं की केवढा छोटासा टीझर आहे, या टीझरमध्ये कळत नाही आहे, काही डायलॉग नाही आहे. पण आमचं म्हणणं असं होतं की व्हिज्युअल्स जे सांगतायत ना, त्यामुळे आम्हाला बोलायची गरज नाही पडत आहे, ते आमचे व्हिज्युअल्स बोलताय असं ते टीझरमध्ये होतं. असं आम्हाला खूप वाटत होतं. पण आय थिंक आज जो ट्रेलर बघितला तो बघितल्यावर असं वाटलं, अरे
ट्रेलरमध्ये पण खूप काही सांगून गेला आणि ॲक्च्युली आम्ही तिघांनी पण पहिल्यांदाच ट्रेलर बघितला. सो आम्ही पण तेवढेच एक्सायटेड होतो जेवढे तुम्ही आहात आणि आय एम शुअर आता तो ट्रेलर तुम्ही पण बघाल आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्ही इक्वली एक्सायटेड होतो कारण ट्रेलर आम्ही पाहिला नव्हता आणि त्यातच खरी मजा आहे कारण आमच्यासाठी पण सरप्राईज होतं. आम्हाला माहीत होतं आम्ही काय शूट केलं आहे, कसं दिसणार आहे, पण ट्रेलरच्या निमित्तानं पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर आम्ही पाहिलं. सो ॲक्टर म्हणून आम्ही खूप खूप खुश आहोत आणि वी आर सो ग्लॅड की आत्ता ही आमची मजा ट्रेलर थ्रू तुमच्यासमोर आली आहे. प्लीज ट्रेलर बघा आणि यू लेट अस नो अबाउट इट. कमी दिवस राहिले आता पण येस. कशा काय एक्साइटमेंट आहे आणि काय रिस्पॉन्स सध्यापर्यंत आला आहे? रिस्पॉन्स तर कमालीचा आहे कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे आणि सांगायला फारच आनंद होईल की आमची दोन्ही गाणी कमालीची फेमस झाली आहे. पहिलं तर सखे ग साजणी प्रमोशनल ट्रॅक आणि दुसरं डीजेचा बेस. सो लोकांना फार आवडत आहेत, लोक रील करत आहेत आणि वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. बाकीचा रिस्पॉन्स आपण बघतोच आहोत महाराष्ट्रात हवे. सो वी आर व्हेरी एक्सायटेड विथ जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची आमची इच्छा आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठी चित्रपट प्रेक्षक फार आवर्जून बघायला जातात. फक्त त्यांना घरामध्ये जाऊन खरं तर आणावं लागतं, त्यांना थोडंसं सांगावं लागतं की हा चित्रपट इंटरेस्टिंग आहे, तुम्ही नक्की या, तुम्ही संपूर्ण कुटुंबासह येऊ शकता, ही कथा छान आहे. त्यामुळे आमचा प्रयत्नही हाच आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मराठी प्रेक्षकांना आम्ही आवाहन करायचा प्रयत्न करतो आहे आमच्या टीझरच्या गाण्यांच्या माध्यमातून. पण त्यांचा रिस्पॉन्स फारच उत्तम आहे आणि मराठी प्रेक्षकांनी ती फिल्म डोक्यावर घ्यावी अशीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. काफ़ी मॉडर्न फिल्म है, थोड़ा अलग है, यूनिक है और थाईलैंड का एक सिनारियो जो बहुत अच्छा लग रहा है सिनेमेटोग्राफी वाइज और स्टोरी वाइज भी बहुत नयापन है इस बारे में. मराठी चित्रपटांमध्ये फार वेगवेगळे प्रयोग होत आहेत म्हणजे अगदी गंभीर विषयांपासून ते अत्यंत आजच्या विषयांपर्यंत अनेक प्रयोग होत आहेत आणि ते तेवढेच चांगल्या पद्धतीनं अप्रिशिएट पण केले जात आहेत. मला असं वाटतं सखे ग साजणीच्या निमित्तानं एक अत्यंत रिफ्रेशिंग मित्रांची स्टोरी सांगणारी, त्यांच्यातल्या भावभावनांची, प्रेमाची गोष्ट सांगणारी ट्रॅव्हल फिल्म अशी ही पहिल्यांदा येते. यामध्ये आम्ही सगळ्याच ट्रॅव्हलसाठी लागणाऱ्या माध्यमांचा वापर केला, अगदी टुकटुकपासून ते बसपासून ते प्लेनपासून ते सायकलपासून. त्यामुळे मला असं वाटतं की यानुसार जशी कथा थायलंडमध्ये फुलत जाते, घडत जाते, हे बघणं फार इंटरेस्टिंग घडेल. आणि बाकी थायलंड दिसतंय याहीपेक्षा महत्त्वाची ती गोष्ट फार छान. प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि मी असं कॉम्बिनेशनही आम्ही पहिल्यांदाच दिसतो या निमित्तानं. सो ते बघणं पण इंटरेस्टिंग होईल. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून मलाही बघायला फार आवडलं असतं आणि मला खात्री आहे तुम्ही आमच्यावर इंडिव्हिज्युअली आमच्या कामांवर एवढं प्रेम करता की तुम्हाला आम्हाला एकत्र बघणं पण नक्कीच अपेक्षित आहे आणि आम्ही सगळेच वाट बघतोय तुमच्या रिस्पॉन्स. मला असं वाटतं की थायलंडला फिल्म जी झाली आणि ज्या पद्धतीने घडली आहे या सगळ्याचं क्रेडिट अभिषेक जावकरला जातं कारण त्यांनी कन्सीव्ह केलेला हा सब्जेक्ट होता. हा ॲक्च्युली थोडासा एक्सपेरिमेंटल सब्जेक्ट आहे कारण आम्ही आपल्या भारत देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन शूट करतो म्हटल्यावर खूप वेगळ्या गोष्टी असतात. त्यात ती फिल्म ट्रॅव्हल फिल्म होती त्यामुळे एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिरायचं होतं आणि दॅट टू आम्ही ते लिनियर शूट करत होतो. सो हे सगळंच इतकं अवघड होतं करणं आणि त्यात ते तशा पद्धतीने अफकोर्स आमची टीम आम्ही सगळेच एकत्र येऊन हे केलं. पण मला असं वाटतं की क्रेडिट अभिषेकला द्यायला हवं कारण हा त्याचा सब्जेक्ट होता, त्याला अशाच पद्धतीने करायचा होता आणि ही वॉज कन्व्हिन्स्ड आणि त्याच्या त्या कन्व्हिक्शनला आम्ही फक्त सपोर्ट केला आणि दॅट्स द रिझन आय थिंक हे जे तुम्ही बघितलं आहे हे तुम्हाला दिसतं. सब्जेक्ट हमने पहले ऐसे सब्जेक्ट देखा है हिंदी में, मराठी में ये नया है. कॉकटेल नाम की फिल्म देखी हमने, मतलब बहुत सारे सीन्स जो मैंने सीधा ट्रेलर में देखा तो मतलब उस लेवल के लगते तो कितनी प्राउड की बात है कि उस लेवल पर फिल्म को शूट किया गया और इतना बड़ा रिस्क लिया. मी तेच म्हणते की आम्हाला प्राऊड ह्याचा वाटतो की कुठल्या तरी सक्सेसफुल चांगल्या मोठ्या फिल्मबरोबर कंपॅरिझन होतं. ती फिल्म आणि ही फिल्म खूप वेगळी आहे. तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की त्या फिल्मचं म्हणजे कॉकटेलचं आणि हे असं काही नाही, फक्त 2 हिरोईन 1 हिरो असल्यामुळे ते वाटू शकतं. पण वी आर हॅपी की आमची कंपॅरिझन हिंदीतल्या एवढ्या मोठ्या सिनेमाबरोबर होती. सो पण आय थिंक सिनेमाची स्टोरी काय आणि कसं ते असणारे पूर्ण प्रवास हे जोवर तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये नाही जाऊन बघा तोवर तुम्हाला कळला नाही. सो 3 एप्रिलची वाट बघा. थैंक यू सो मच. यही कहना चाहेंगे कि 3 अप्रैल को आई होप लोग सिनेमा हॉल में जाके पिक्चर देखें.
और कितना अच्छा लगा काम करके सभी के साथ और बहुत ही फ्रेश फिल्म है, बहुत ही मराठी में बहुत कम ऐसी फिल्म क्या कहें? ऐसे कोई कॉन्शियस एफर्ट्स नहीं था कुछ अलग बनाने की, एक स्टोरी सोची, उसको लिखा गया और उसको उस तरीके से शूट किया जिस तरीके से प्रॉब्ली मैं सिनेमा देखता हूँ या मुझे देखना पसंद है, तो उस तरीके से मैंने शूट किया इसको। ऐसे कोई डिसाइड करके नहीं किया कि मराठी में ऐसा अलग दिख रहा है या कुछ। अभिषेक सर, फ्रेश सब्जेक्ट है, कास्टिंग बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है, क्या थॉट प्रोसेस था उसके पीछे, अगर उस बारे में? एक टास्क तो मेरे घर पे था सो वो एक था, और पूजा और अभिजीत की दोस्ती थे, तो मेरे लिए बहुत ऑब्वियस चॉइस था। मैं मराठी इंडस्ट्री में ज़्यादा किसको जानता नहीं था, प्रार्थना और प्रार्थना के जो दोस्त थे वो इवेंचुअली मेरे दोस्त थे, वो लोग ही थे, तो मेरे लिए काफ़ी इजी था कास्टिंग। मतलब हमने कहीं किसी को देखा नहीं और यही 3 लोग थे, तो उन्हीं के साथ फिल्म की। जैसे कि अभिजीत और पूजा दोनों ने कहा कि उनके लिए ये कुछ नया था, जो उनका किरदार उन्होंने निभाया, तो आपने उनको कन्विंस करना पड़ा? बिल्कुल कन्विंस नहीं करना पड़ा, बिल्कुल वही ना, हम दोस्त थे, तो एक भरोसा था शायद उनको, और तो उस हिसाब से बिल्कुल इजी था, कन्विंस किसी को भी नहीं करना पड़ा। प्रार्थना मैम, आपसे जानना चाहूँगा कि मतलब अभी तो हस्बैंड है आपके साथ में, लेकिन ऑन सेट क्या यू आर स्ट्रिक्ट डायरेक्टर और क्या? वेरी स्ट्रिक्ट, बहुत ज़्यादा स्ट्रिक्ट डायरेक्टर है, बहुत ही ज़्यादा। मतलब मैं सेट पर एक एक्टर ही थी, और बतौर एक्टर मुझे जो काम करने बोला था वही मैं कर रही थी। अगर मैं कहीं बीवी बनने की कोशिश थोड़ी बहुत कर लेती थी तो उस पर मुझे डांट पड़ जाती थी, इसलिए मैं चुप बैठती थी तो मैं उसके बाद मुझे पता चला कि नहीं, मुझे एक्टर बनकर ही काम करना है, तो मैंने पूरी फिल्म आई थिंक एक्टर बन के ही ओबीडियंटली जो मेरे डायरेक्टर ने बोला है वो फॉलो किया। वैसे ही होना चाहिए ना? या वैसे ही होना चाहिए। अभिषेक सर, इस तरह की फिल्म के लिए म्यूजिक बहुत बड़ा रोल प्ले करता है, और आपने देखा बहुत ही कैची म्यूजिक है, उसके बारे में बताइए कितना इन्वॉल्वमेंट एज अ डायरेक्टर आपका रहता था म्यूजिक की अगर बात करें? मैं म्यूज़िक डायरेक्टर को 10 साल से जानता हूँ, तो मुझे उसका पोटेंशियल थोड़ा सा मालूम है कि क्या लेवल का वो म्यूज़िक करता है। ऑफकोर्स वो इंडिपेंडेंटली बहुत गाने करता है, फिल्म में उसने की नहीं थी कभी, तो मेरा ब्रीफ था हर गाने को लेके कि मेरे को एक स्पेसिफिक जॉनर या एक स्पेसिफिक कैटेगरी वैसे म्यूज़िक चाहिए, तो हम बैठ के जैम करते थे बहुत बार। कभी वो बना के भेज देता था, हम सुन के ईजीली एक्सेप्ट कर लेते थे, या जैसे उसने भी बोला कि एक गाना था जो बहुत टाइम तक क्रैक नहीं हुआ, वो अभी तक हमने डाला नहीं, तो वो उसको बहुत टाइम लगा। बट ऐसी जब फिल्म होती है तो म्यूज़िक प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल, मतलब म्यूज़िक इज़ द बैकबोन ऑफ द फिल्म व्हेन दीज काइंड ऑफ जॉनर इज यू टच सच जॉनर। ऑल्सो बहुत बड़ा शूट हुआ है थाईलैंड में, स्पेशली पहली मराठी फिल्म है, उसके पीछे एक थोड़ा सा रिस्क भी रहता है, अगर एज ए डायरेक्टर कुछ कहना चाहे आप उसके बारे में? हाँ, मतलब थाईलैंड अगर पहले तो बहुत सारी फिल्में अब्रॉड शूट हुई है, तो लंदन में बहुत सारी मराठी फिल्म्स अभी तक की शूट हुई है। हम जब थाईलैंड गए तो थाईलैंड में मुझे नहीं पता था कौन सी मराठी फिल्म इससे पहले हुई है, बट ये स्टोरी की डिमांड थी कि ऐसे डेस्टिनेशन में जाए वो वाइब उधर की मैच हो जहाँ जैसे इंडिया में अगर हम शूट करते, अगर मेरे को चॉइस होता इंडिया में करने का तो शायद गोवा होता वैसा वाइब, बट मुझे वो फिल्म को थोड़ी सी एक अलग स्केल पे लेके जानी थी, मतलब थोड़ा सा घर से दूर चाहिए थे ये सब कैरेक्टर, तो थाईलैंड वॉज द ईजी चॉइस। ऑल्सो लास्टली फिल्म बहुत जल्दी रिलीज होने वाली है, क्या कहना चाहेंगे ऑडियंस को, क्या यूएसपी होने वाली है फिल्म? अभी हमने ट्रेलर डाला है, होपफुली ऑडियंस को ट्रेलर पसंद आए, क्योंकि अभी हम कितना भी इंटरव्यूज़ करें, इंटरव्यू देख के कोई पिक्चर देखने नहीं जाता, तो हमने ट्रेलर देखा है, अभी देखते हैं कितना ट्रेलर लोगों को पसंद आता है और उसका क्या टर्नआउट थिएटर्स में होता है, तो होपफुली सब थिएटर्स में जाके देखेंगे। थैंक यू सो मच। कितने एक्साइटेड इस फिल्म के लिए और कितनी अलग अनोखी लग रही है, म्यूजिक भी बहुत स्ट्रॉन्ग है। सबसे पहले तो अभिषेक जावकर जिन्होंने ये फिल्म डायरेक्ट की है, प्रोड्यूस की है, उनको बहुत सारी शुभकामनाएं दूंगा और थैंक यू भी कहूँगा, क्योंकि एक इतने अच्छे गाने के लिए मुझे चुना गया, मेरी आवाज़ को चुना गया, तो आई एम वेरी हैप्पी कि मुझे ये गाना मिला। और गाना अभी महाराष्ट्र में बहुत अच्छा चल रहा है, जो वीडियो भी देखोगे तो जो पूरी स्टार कास्ट है सखी का साथ भी, और वो तीनों आर्टिस्ट अभिजीत खानकेकर और पूजा एंड सारे लोग, प्रार्थना भी है, सारे इस फिल्म में है, वो गाने में भी है, तो उनके साथ कैमरा शेयर करते हुए मज़ा है।
एक अच्छा गाना शूट हुआ है, लोगों को बहुत पसंद आया और मैं सिर्फ इस गाने में हूँ, लेकिन आई एम वेरी एक्साइटेड फॉर 3rd अप्रैल जब फिल्म रिलीज होगी।